असताना आमच्याकडे काय चालू आहे, आमची सत्ता टिकावी म्हणून आम्ही करोडो रुपये टाकायला तयार आहोत. आम्हाला खासदार फोडायचेत, आमदार फोडायचेत, नगरसेवक फोडायचेत. तुमच्या मताला किंमत काय? शून्य. कोण तुम्ही, कोण नाही. रांगेत उभं राहा मेंढरासारखे, मतदान करा, मोकळे व्हा. आज हे भारतीय जनता पक्षाकडनं सुरू आहे, उद्या दुसऱ्या पक्षांकडनं सुरू होईल. काही दुसऱ्या इतर पक्षांकडनं अगोदर, ह्याच्या अगोदर पण झालेलं आहे. याला निवडणूक पण नाही. मी बसलो असताना मी म्हटलं बरं झालं चला आपले खासदार निवडून नाही आले. पण या पळवापळवीच्या राजकारणामध्ये आपण मूलभूत गोष्टी आपण विसरून जातो आहोत. आपण महाराष्ट्राचं अस्तित्व विसरून जातो आहोत, महाराष्ट्राचा स्वाभिमान विसरून जातो आहोत, महाराष्ट्राची परंपरा विसरून जातो आहोत, देशाची परंपरा विसरून जातो आहोत. आणि चौबाजूने आम्ही काय बघतोय आज, ह्या सगळ्या गोष्टी विकल्या जात आहेत. मी तुम्हाला आता एक आपल्या हे महावितरण ना MSCB MSCDCL डिस्ट्रीब्युशन, बरोबर, वितरण. याचा भारताच्या पॉवर मिनिस्ट्रीने आत्ता एक आकडा काढला. तुम्ही नीट लक्षात ठेवा मी काय बोलतोय. इथे माझे चॅनलवाले असतील त्यांनी जर नीट, पत्रकारांनी नीट बघावं. हा माझ्याकडे आत्ता रिपोर्ट आलाय. या भारताच्या पॉवर मिनिस्ट्रीने जाहीर केलेला रिपोर्ट आहे MSCDCL ची. 100 पैकी महाराष्ट्राला किती गुण मिळाले असतील पॉवर डिस्ट्रीब्युशन मध्ये? तुम्ही राजकारण नीट समजून घ्या मी काय बोलतोय ते. किती गुण मिळाले असतील? 100 पैकी किती गुण मिळालेले असतील महाराष्ट्राला? 1.5%. 1.5 गुण मिळाले. 1.5. या 1.5चा अर्थ कळतोय तुम्हाला? यांचा आता IPO येतोय. MSCDCLचा आता IPO येतोय, म्हणजे लोकांकडनं पैसे घेण्यासाठी. ज्याला 1.5 मार्क आहे त्याच्यात कोण गुंतवणूक करणार मला जरा सांगा. कोण येणार गुंतवणूक करायला? फक्त. म्हणजे हे एकदा ताब्यात आलं संपूर्ण महाराष्ट्राचं डिस्ट्रीब्युशन की महाराष्ट्राची वीज हे अदानी ठरवणार. तुम्हाला कोणत्या भावाने विकायचंय, तुमच्याकडची कशी मीटर तोडायची, तुम्हाला कसं, तुम्ही जर पैसे नाही भरू शकलात तर कसे तोडायचे, अंधारात कसं ठेवायचंय, ह्याचे सगळे उपाय सुरू आहेत.